अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। रुग्णालयातील नवजात शिशुवती दक्षता कक्षाला पहाटेच्या सुमारास आग लागली। या दुर्घटनेमध्ये 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार SNCU कक्षात तब्बल 39 बालकांवर उपचार सुरू होते। व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढला। मात्र या घटनेनंतर मृत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। रुग्णालयातील फायर अलार्म यंत्रणा कार्यरत नव्हती असा आरोप पालकांनी केलाय। दरम्यान काही बालकांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यापैकी काहींवर उपचार सुरू आहेत। एका बालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। मृत बालकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सरकार उभं असल्याचंही त्यांनी सांगितलं। विशेष म्हणजे 2022 मध्ये याच रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या NICU विभागात आग लागून एका नवजात बालकाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे रुग्णालयातील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय।